नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की बघा, एमएसबीटी डिप्लोमा समर 2025 चा रिझल्ट तर जाहीर झालेला आहे, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडलेले आहे काही प्रश्न. आता जे विद्यार्थी सेकंड इयर थर्ड इयरचे आहे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, बरोबर आहे. पण जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरचे आहे त्यांच्या मनात भरपूर सारे प्रश्न आहे की सर, वन टाइम अपॉर्च्युनिटी म्हणजे ओटीओ किंवा कॅरी ऑन आम्हाला मिळेल का? आता ओटीओ आणि कॅरी ऑन म्हणजे काय असतं की कितीही बॅकलॉग असो तुम्हाला पुढच्या वर्गात जाता येतं, पुढच्या वर्षी जाता येतं. याला कॅरी ऑन रूल म्हणतात. तर हा आमच्यासाठी आहे का? हा के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का? त्यानंतर एटीकेटी आणि बॅकलॉगचे रूल्स काय आहे, बरोबर आहे. किती सब्जेक्ट पेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर आपण पुढच्या वर्षीला नाही जाऊ शकत, बरोबर आहे. नंतर फर्स्ट इयरचे बॅकलॉग असेल तर थर्ड इयरला जाता येतं का? असं जे पण काही प्रश्न असेल तुमचे, फोटोकॉपी, रिचेकिंग, एटीकेटी म्हणजे काय, ऍड्रेसचा सिम्बॉल, कॉन्डो म्हणजे काय, एलएसपी, रिझल्ट रिझर्व, मिनिंग म्हणजे असा, हे सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघू बेटा, ठीक आहे ना. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील अफोर्डेबल कॉस्टमध्ये. एकदा जा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा आणि जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना तरच तुम्ही कोर्स परचेस करू शकता, ठीक आहे ना. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट की के स्कीमच्या विद्यार्थ्यांना ओटीओ किंवा कॅरी ऑन हा रूल आहे का? तर हा रूल असणार नाही. हा रूल केव्हा येतो माहिती का? की ज्यावेळेस स्कीम चेंज होते, म्हणजे ज्यावेळेस आय स्कीम ही चेंज झाली होती, के स्कीम नवीन आली होती, बरोबर आहे. मग आय स्कीमचे जे शेवटच्या बॅचचे विद्यार्थी होते त्यांनाच फक्त हा ओटीओ देण्यात आला होता. तर हा रूल के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना समजली, बरोबर आहे. तुमच्यासाठी ओटीओ किंवा कॅरी ऑन हा रूल येणार नाही. दुसरी गोष्ट, सर आमची री एक्झाम होते का? बऱ्याचशा कॉलेजला समजा होतात ना, बरोबर आहे. तर असं री एक्झाम वगैरे होतात का? तर तुम्हाला म्हणजे एमएसबीटीला री एक्झाम नावाचा कॉन्सेप्ट नसतो. तुम्हाला आता एक्झाम द्यावी लागेल तुमच्या नोव्हेंबरमध्ये. तुम्ही बघितलं असेल अकॅडमिक कॅलेंडर नवीन जो आपला व्हिडिओ बनलेला आहे, बरोबर आहे, त्यामध्ये 2025-26 संपूर्ण सेमिस्टर, पूर्ण वर्ष कसं असणार आहे, तुमच्या फायनल बोर्डाच्या एक्झाम आता विंटरच्या केव्हा होतील, या सर्व अकॅडमिक कॅलेंडरमध्ये मी सांगितलेलं आहे. तर नोव्हेंबरमध्ये तुमच्या फायनल बोर्डाच्या एक्झाम होणार आहे, बरोबर आहे. चला, त्या नोव्हेंबरमध्ये तुम्हाला परत आता पेपर वगैरे द्यावा लागतील. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, त्यानंतर फोटोकॉपी आणि रिचेकिंग बद्दल जर समजा आपण बघितलं तर फोटोकॉपी आणि रिचेकिंग म्हणजे काय? तर रिचेकिंग म्हणजे काय की तुमच्या मार्कांची फक्त टोटल केली जाते आणि ही टोटल बरोबर आहे किंवा नाही यासाठी रिचेकिंग असतं बेटा. बघा, फोटोकॉपी आणि रिचेकिंगच्या डेट्स आलेल्या आहे. संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल, एकदा चेक करा. बघा बेटा की फोटोकॉपी आणि रिचेकिंग मध्ये काय फरक असतो, डेट्स काय आहे, बरोबर आहे. तर बघा बेटा, लक्ष द्या. रिचेकिंग म्हणजे काय की फक्त तुमचा जो पेपर असतो ना, त्या पेपरच्या मध्ये मार्क मिळालेले आहेत, त्या मार्कांची फक्त टोटल काउंटिंग केल्या, ते टोटल बरोबर आहे की नाही हे फक्त चेक करणे, याला म्हणतात रिचेकिंग. आणि फोटोकॉपी म्हणजे काय की तुम्ही जो लिहिलेला जो पेपर आहे, तुमची जी आन्सर शीट आहे, ही आन्सर शीट एकदा चेक करून प्रॉपर की मार्क बरोबर आहे की नाही हे प्रॉपर चेक करून मग त्याची झेरॉक्स तुम्हाला सेंड केली जाते. मग झेरॉक्स तुमच्याकडे आली की मग तुम्ही ते चेक करता की माझे मार्क खरंच कमी आहे का, की माझे काही प्रश्न चेकच केले नाहीये का, की कुठे कुठे माझे मार्क वाढताय का. याप्रमाणे तुम्ही तो पेपर चेक करता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर माझे मार्क खरंच वाढताय, तर तुम्ही त्याला परत रिअसेसमेंट, रिक्लेम तुम्ही करू शकता. म्हणजे त्याला क्लेम करायचं की सर आमचे मार्क वाढताय, बरं. चला, मग परत नवीन रिझल्ट लागतो आणि जर तुमचे मार्क खरंच वाढले तर तुम्ही पास होऊन जाता. आलं लक्षात मला सर्वांना? चला, त्यानंतर एटीकेटी आणि बॅकलॉग रूलवर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही फर्स्ट इयरला आहे आणि तुमचे 4 विषयांपेक्षा जास्त बॅकलॉग असेल ना तर तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळणार नाही. समजलं तुम्हाला सर्वांना? फर्स्ट इयरला असेल आणि 4 विषयांपेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही सेकंड इयर पूर्ण क्लिअर असाल पण फर्स्ट इयरचा एखादा विषय बॅकलॉग असाल तर तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार नाही. बघा बेटा, फर्स्ट इयर क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळत नाही. आलं लक्षात? मग सेकंड इयर पूर्ण क्लिअर जरी राहिलं पण फर्स्ट इयरचा एकच विषय बॅक आहे, ऑनलाईन म्हणा किंवा कोणताही म्हणा, तरी तुम्हाला थर्ड इयरला प्रवेश घेता येत नाही. तिसरी गोष्ट, आता सेकंड इयर टू थर्ड इयर वाल्यांसाठी सांगतो. आता बघा, आता बऱ्याचशा अशा काही ब्रांचेस असतात, मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, इलेक्ट्रिकल झालं, यांना 4 विषयांपेक्षा जास्त विषय बॅकलॉग असेल ना, 4 पेक्षा जास्त विषय बॅकलॉग असेल तर तुम्हाला थर्ड इयरला जाता येणार नाही. आणि बाकीचे इतर ब्रांचेस आहेत, टेक वगैरे, बरोबर आहे, त्यांना 3ची एटीकेटी असते. 3ची एटीकेटी म्हणजे काय की 3 विषयांपेक्षा जास्त विषय जर बॅकलॉग असेल ना तुम्हाला थर्ड इयरला जाता येणार नाही. त्या सर्व गोष्टी प्रॉपर समजून घ्या. वाटल्यास एवढा जो भाग होता मागच्या 1 मिनिटाचा हा परत रिपीट बघा, मला सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जातील बेटा, बरोबर आहे. तर समजून घ्या की 4 विषयांची तुमची एटीकेटी आहे. 4 विषयांपेक्षा जास्त बॅकलॉग असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी प्रवेश घेता येणार नाही. तुम्हाला 1 वर्ष तुम्ही वायडी आहात, तुम्हाला 1 वर्ष घरी राहून अभ्यास करावा लागेल तुमच्या बॅकलॉगच्या सब्जेक्टचा, आणि त्या सब्जेक्टची एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल नोव्हेंबर महिन्यामध्ये, म्हणजे विंटर एक्झामला. आलं लक्षात? तेव्हा पास व्हा.
आणि मग पुढचं 1 वर्ष तुमचं गेलेलं आहे. सॉरी मी त्याच्यात काहीच नाही करू शकत. पण बघा बेटा, आता वर्ष वाया गेलेलं आहे. अभ्यास करा बाळांनो. आणि आपल्या ऑनलाईन क्लासेस आहे, अवेलेबल आहे. अरे तुम्ही जा, तुम्ही बघतच नाही, तुम्ही डेमो लेक्चर बघत नाही, तुम्हाला असं वाटतं बघा. आणि एवढ्या कमी किमतीत तुम्हाला कोणीच नाही शिकवणार रे. तुम्हाला पूर्ण सिलेबस शिकवला जातो, तुमचे रिव्हिजन लेक्चर वगैरे घेतले जाते, रिव्हिजन एवढे केले जाते, IMP क्वेश्चन बँक दिला जाते, तुम्हाला प्रॉपर थेरीच्या नोट्स, IMP नोट्स दिल्या जातात, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आणि मार्क मिळतील अशा नोट्स दिल्या जातात, फॉर्म्युलाच्या वेगळ्या नोट्स दिल्या जातात. अजून काय पाहिजे यार तुम्हाला? आणि ते पण एकदम कमी कॉस्टमध्ये बेटा. अरे तुम्ही तुमच्या एका सेमिस्टरच्या सर्व विषयांची जी प्राइस आहे ना आपली कॉम्बोची पॅक, ती तुमच्या एका सब्जेक्टच्या ऑफलाईन क्लासपेक्षा सुद्धा कमी आहे. तर जा, कोर्स परचेस करा, फ्री डेमो लेक्चर बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका बेटा. चला, त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ATKT म्हणजे काय? हाच विषय आहे की जर समजा तुमच्या एखाद्या सेमिस्टरला 2 विषय बॅकलॉग असेल, 3 विषय बॅकलॉग असेल, तर तुमच्या रिझल्टवर ATKT येतं. किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजा 3 विषय बॅकलॉग आहे, 4 विषय बॅकलॉग आहे, तर त्यांच्या विषयावर डायरेक्टली फेल येतं. ॲड्रेट म्हणजे काय? याला कॉन्डो असं म्हणतात. काय म्हणतात? कॉन्डो. म्हणजे एखादा विद्यार्थी सर्व सब्जेक्टमध्ये पास आहे, पण एका सब्जेक्टमध्ये त्याला 10 मार्क कमी पडत आहे पास होण्यासाठी, तर त्याला ॲड्रेट 10 मार्काचा कॉन्डो दिला जातो की जाय बाबा मजा मार, खुश होऊन जा, पास होऊन जा डायरेक्टली. बरोबर आहे? तर हे मार्क तुम्हाला दिला जाता ऍज अ कॉन्डो म्हणून. बरोबर आहे? कॉन्डोन म्हणतात त्याला. पुढे आपलं LSP. LSP म्हणजे काय की बरेचसे विद्यार्थी थर्ड इयर पास आउट झाले, थर्ड इयरचं लास्ट सेमिस्टर क्लिअर आहे, 5वं सेमिस्टर क्लिअर आहे, पण सेकंड इयरचा एक सब्जेक्ट बाकी आहे. म्हणजे या सेमिस्टरला मी पूर्ण क्लिअर आहे, पण मागच्या काही सेमिस्टरचे माझे काही विषय बाकी आहे. बरोबर आहे? त्यामुळे याला LSP म्हणतात, लोअर सेम पेंडिंग. आणि हे केव्हा येतं माहिती आहे का? जनरली फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना किंवा असे विद्यार्थी की जे सेकंड इयरला आहे, सेकंड इयर त्यांचं ऑल क्लिअर आहे, पण फर्स्ट इयरचा एखादा विषय बाकी असेल, तर यांना येतं LSP. LSP म्हणजे काय? लोअर सेम पेंडिंग. म्हणजे या विद्यार्थ्याच्या मागच्या कोणत्या तरी सेमिस्टरचा एखादा विषय बॅकलॉग आहे, म्हणून त्याला येतं बेटा LSP. नंतर रिझल्ट रिझर्व्ह मिनिंग. आता ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली होती, बरोबर आहे, तर कॉपी केस झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिकला जावं लागलं. बरोबर आहे? त्या ठिकाणी त्यांना विचारलं गेलं की काय रे बाबा तू कॉपी करत होता, म्हणजे कॉपी वगैरे करताना पकडला गेला, तर काय 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 असं थोडंसं विचारपूस होते. बरोबर आहे? आणि त्यांना शिक्षा होते बेटा, त्यांना शिक्षा होते. आता ती शिक्षा कशी असते माहिती आहे का? 1+0 स्वरूपाची. म्हणजे काय की एका सेमिस्टर तुमचं बॅक राहील, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला घरी बसावं लागेल, 1 वर्ष तुम्हाला घरी बसावं लागेल. हे तर कन्फर्म आहे बेटा. कॉपी केस झाली याचा अर्थ काय? 1 वर्ष तुम्हाला घरी बसणं आहे, आणि ज्या सेमिस्टरला तुम्ही पकडले गेले आहात त्या सेमिस्टरचे सर्व विषय, सर्व प्रॅक्टिकल तुम्हाला परत द्यावे लागतील, असं असतं. बरोबर आहे? तर ज्या विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाली असेल, तर अशा विद्यार्थ्यांच्या याच्यावर रिझल्ट रिझर्व्ह असं येत असेल. बरोबर आहे? कॉन्टॅक्ट टू युअर इन्स्टिट्यूट किंवा कॉन्टॅक्ट टू युअर प्रिन्सिपल असं येत असेल. बरोबर आहे? तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला जा, त्यांना विचारा काय काय प्रोसिजर असेल, आता मला काय करावं लागेल, सर्व विचारा, ते तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन वगैरे करतील. आणि बघा बेटा, कॉपी करू नका बेटा. कसं माहिती आहे का? पकडले गेले तर रिकामा 1 वर्ष वाया जातं आणि काही भेटत नाही रे, काही भेटत नाही. त्यामुळे सांगतो बायनो, आपापला अभ्यास प्रॉपर करा, पहिल्यापासून अभ्यास करा, जिद्दीने अभ्यास करा, मेहनतीने अभ्यास करा. आई वडील आपले वाट पाहता बेटा, आपले पास होण्याची, आपल्या सक्सेस होण्याची वाट आपले आई वडील पाहत आहे. बरोबर आहे? बघा आपल्या आई वडिलांचा हळूहळू वय होत चालला बेटा. बरोबर आहे? त्यांची काठी, त्यांचा आधार तुम्हाला बनायचं बेटा. आणि तुमच्या आई वडिलांची अशी खूप मोठे एक्सपेक्टेशन नाही रे. त्यांचं फक्त म्हणणं एवढं की बाबा पास हो रे बाबा, चांगल्या मार्काने पास होऊन जाय, तू तुझ्या पायावर उभा आहे, एवढंच मागता बेटा. तर प्लीज हात जोडून सर्वांना विनंती आहे, आपल्या आई वडिलांचे स्वप्न भंग करू नका बेटा, भंग करू नका. खूप आशा आहे त्यांच्या, खूप अपेक्षा आहे बेटा. त्यांची शेवटची आशा फक्त तुम्ही आहात बेटा, शेवटची आशा फक्त तुम्ही आहात. तर अभ्यास करा बेटा, खूप पुढे जा. माझ्या बेस्ट विशेष कायम तुमच्यासोबत राहील. आणि हो, बाकी भरपूर सारे व्हिडिओ लेक्चर आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. फ्री डेमो लेक्चर बेटा, ऍप्लिकेशन डाउनलोड तुम्ही करू शकता. आणि कोर्स परचेस करण्यासाठी आमचा हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट आम्ही देऊन देऊ. टेन्शन घेऊ नका बेटा, डिस्काउंट देऊन देऊ. काही विषयांनी फक्त अभ्यास करा रे, अभ्यास करा. माझं फक्त एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्याने सोप्या भाषेत. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.